एका श्रीमंत घरच्या पुरीचं एका गरीबाच्या पोरावर प्रेम झालं। मग त्यांनी घरी सांगितलं, पोराच्या घरचे राजी झाले, पण पुरीच्या घरचे राजी नव्हते। पण पुरगी खूप लाडाची होती, ती तोंडावर नाही म्हणू शकत नव्हते। त्यांनी लग्नाला होकार तर दिला, पण तिथं एक आट घातली। ती आट अशी होती की जे लग्नाला वराती मंडळी म्हणजे बिराड येतं, त्या बिराडामध्ये एकही म्हातारा माणूस आलं नाही पाहिजे। मग पोराच्या घरच्यांनी ती आट मान्य केली, पण त्यांच्या घरामध्ये एक आजोबा होते। ते आजोबा खूप थकलेले होते। ते आजोबा काय म्हणले माहितीये का, की मला आता इथून पुढे कुणाचं लग्न बघायला भेटेल का नाही, तर बाळांनो काही करा पण मला लग्नाला घेऊन चला। आता त्या आजोबाने हट्ट धरला, त्यामुळे तिने एका पेटीमध्ये आजोबाला ठेवलं आणि त्यांना लग्नाला घेऊन गेली। मग तरी पण त्या पुरीच्या घरच्यांनी परत दुसरी आट घातली की म्हणले आमच्या गावाच्या बाजूला एक नदी आहे आपल्या गावाच्या मध्ये, तर त्या नदीचं जी नदी आहे ती नदी आम्हाला दुधानं भरून द्या। मग आता नदी दुधानं भरणं तर शक्य नव्हतं। मग वरात महागारी जायला निघाली, तेव्हा त्या बुजुर्ग आजोबाला पुन्हा विचार केला की आता असं तर लग्न मोडलंयच, म्हणले वरात महागारी जायला निघालेली आहे, तर त्या आजोबाला काढा म्हणले आता बाहेर काय। मग त्या आजोबाला पिटीच्या बाहेर काढल्यानंतर आजोबांनी विचारलं, का हो झालं का लग्न? त्यावेळेला त्या लोकांनी सांगितलं, नाही म्हणले लग्न तर नाही झालं, कारण मुलीच्या घरच्या लोकांची अशी अट आहे की ही जी नदी आहे ती पूर्ण दुधानं भरून द्या म्हणून। आता नदी दुधानं भरणं तर शक्य नाही। तेव्हा बुजुर्ग ते आजोबा काय म्हणाले माहितीये का, की थांबा म्हणले, टेन्शन नका घेऊ, तुम्ही एक काम करा म्हणले, त्या पुरीच्या घरी जाऊन सांगा म्हणले की आम्ही दुधानं नदी भरून देत आहोत, आम्ही दूध आणायला पाठवत आहोत, पण पहिलं त्या नदीमध्ये जी पाणी आहे ती पूर्ण नदी कुरडी करा, ती पाणी आधी काढून टाका, म्हणजे आम्ही ती नदी दुधानं भरून देऊत। मग त्या पुरीच्या घरचे असा निरोप पाठवला। तेव्हा त्या पुरीच्या घरचे जे बुजुर्ग होते ते बुजुर्ग म्हणले की असं डोकं तर आत्ताच्या जमान्यातले किंवा तरुण पिढीचं चालणं शक्यच नाही। त्यांच्या वरातीमध्ये कोणतरी बुजुर्ग आलेला आहे, म्हणजे म्हातारे माणसं असतात ना, आपण त्यांना नावं ठेवतो, तिरस्कार करतो, रागराग करतो, पण त्यांची जी बुद्धी असती, त्यांचे जे विचार असतात आणि त्यांच्या जी राय असतात ते कधीच बेकार जात नाहीत आणि त्याला तोड नसती। म्हणून म्हातारं माणूस कधीच वजं समजू नका, ते तुमच्या जगण्याचे आधार असते, ही लक्षात घ्या, कारण त्यांनी दिलेली राय ही कधीच चुकीची नसती।